अजित पवार जिवंत आहेत. सोशल मीडियावर काही दिवसांपासून ही चर्चा जोरात होती. काही पोस्ट्स, काही व्हिडिओज आणि काही अपूर्ण माहितीच्या आधारावर अनेकांनी वेगवेगळे दावे केले. काही जण म्हणाले अंतिम सत्य अजून बाहेर आलेलं नाही. काहींनी वेगवेगळ्या थिअरीज मांडल्या. मोठी घटना घडली की अशा प्रकारच्या अफवा पसरतातच. विशेषतः जेव्हा व्यक्ती मोठी राजकीय ओळख असलेली असते तेव्हा भावनिक प्रतिक्रिया जास्त येतात. पण आता शांतपणे आणि तथ्यांच्या आधारावर पाहिलं तर अधिकृत माहिती काय सांगते हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. अधिकृत नोंदींनुसार अजित पवार यांचा मृत्यू विमान दुर्घटनेत झाल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. दुर्घटनेनंतर तात्काळ तपास प्रक्रिया सुरू करण्यात आली. ब्लॅक बॉक्स सापडला, मात्र तो आगीत नुकसान झालेल्या अवस्थेत होता. त्यामुळे त्यातील डेटा पुनर्प्राप्त करण्यासाठी तांत्रिक तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर मधील माहिती तपासली जात आहे. तपासात हवामान परिस्थिती, विमानाची तांत्रिक स्थिती, पायलट कम्युनिकेशन आणि फ्लाइट टाइमलाईन यांचा अभ्यास केला जात आहे. काही प्राथमिक स्तरावर कमी दृश्यमानता आणि तांत्रिक घटक यांचा तपास सुरू असल्याचं समोर आलं आहे. मात्र अंतिम अहवाल अजून जाहीर झालेला नाही. विमान दुर्घटना तपास ही प्रक्रिया वेळखाऊ असते, कारण प्रत्येक सेकंदाचा डेटा तपासला जातो. रोहित पवार आणि इतर काही नेत्यांनी या प्रकरणात सखोल आणि पारदर्शक तपास व्हावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे राजकीय स्तरावरही चर्चा वाढली आहे. पण सध्या उपलब्ध अधिकृत माहितीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. अजित पवार जिवंत असल्याचा कोणताही अधिकृत किंवा प्रमाणित पुरावा समोर आलेला नाही. म्हणूनच या विषयात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अफवा आणि अधिकृत माहिती यात फरक ओळखणं. सोशल मीडियावर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत तपास अहवालाची वाट पाहणं आवश्यक आहे. अंतिम सत्य तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल. सध्या उपलब्ध नोंदींनुसार ही घटना विमान दुर्घटना म्हणूनच तपासात आहे.